तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। फेस ॲपवरून रोज हजेरी नोंदणी अनिवार्य, महसूल अधिकाऱ्यांना नवा नियम लागू। राज्यातील महसूल विभागातील तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी आता फेस ॲपद्वारे दररोज हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे। महसूल खात्याच्या कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। या नव्या निर्णयामुळे अधिकारी कार्यालयात उपस्थित आहेत की नाही यावर आता रोज नियंत्रण ठेवता येणार आहे। फेस ॲपद्वारे हजेरी नोंदविण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित तलाठ्यांचा पगार रोखण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वेळेवर कार्यालयात हजर राहण्याची सक्ती होणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महसूल कार्यालयात होणारी गैरहजेरी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। फेस ॲपद्वारे हजेरी अनिवार्य, पगाराशी जोडणी। महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांना आता फेस ॲपद्वारे आपली उपस्थिती नोंदवावी लागणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी सकाळी कार्यालयात पोहोचताच फेस ॲपवर आपला फोटो काढून हजेरी नोंदवावी लागणार आहे। ही हजेरी नोंद झाल्यानंतरच संबंधित अधिकाऱ्याचा पगार प्रक्रिया केली जाणार आहे। जर कोणी अधिकारी ही हजेरी नोंदविण्यात अपयशी ठरला तर त्याचा पगार रोखण्याची कारवाई करण्यात येईल, असे महसूल विभागाने कळवले आहे। या निर्णयामुळे महसूल प्रशासनातील शिस्त वाढणार असून नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल। नव्या व्यवस्थेवर कर्मचाऱ्यांचे संमिश्र मत। फेस ॲपद्वारे हजेरी नोंदणी करण्याच्या निर्णयावर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काही कर्मचारी या निर्णयाचे स्वागत करत असून या निर्णयामुळे कार्यालयीन वेळ पाळण्यास मदत होईल असे म्हणत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या आणि ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली आहे। पारदर्शकता आणि जबाबदारीत वाढ अपेक्षित। महसूल विभागात अनेक ठिकाणी अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी येत होत्या। त्या पार्श्वभूमीवर फेस ॲपद्वारे हजेरी प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता येईल आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। विशेषतः पावसाळ्यात तलाठ्यांना शेतात पंचनाम्यासाठी जावे लागते, अशा वेळी उपस्थिती नोंदवण्यासाठी ॲपच्या लवचिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।